नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे निक्की शशिकलाला म्हणत असते की तुम्हाला या जागेचं भाडं मी दुप्पट काय तिप्पट द्यायला तयार आहे, पण माझ्या दारूचा अड्डा हा इथेच राहणार. इथेच माझ्या दारूचा अड्डा सुरू होणार आहे. तो कुठेही जाणार नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा शशिकला म्हणत असते, आता मला काही प्रॉब्लेम असणार आहे? काहीही प्रॉब्लेम नाही आहे मला. मला जर माझ्या जागेचं दुपटीने तिपटीने भाडं मिळणार असेल तर माझी काही अडचण नाही आहे. हे घर तुम्ही पाडलंत ना तरी मला काही अडचण नाही आहे. तेव्हा इथे निक्की म्हणत असते, मला तर तेच हवं आहे. तेव्हा राया म्हणत असतो की या घराला कुणीच हात लावू शकत नाही. तेव्हा इथे निक्की म्हणत असते की जय, काही झालं ना माझ्या दारूचा अड्डा इथेच राहणार. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. तेव्हा जय म्हणतो, मग मला ही जागा पाडावी लागणार आहे. बेकायदेशीररित्या तुम्ही इथे दारूचा अड्डा नाही चालवू शकत. मला आता तसं ऑर्डरसुद्धा आणावी लागणार आहे. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, जय अरे असं करू नकोस रे. या लोकांना थांबव. आमचं राहतं घर पाडू नकोस. हे घर आमचं वडिलोपार्जित आहे. हे त्यांनी खूप कष्टाने बांधलेलं घर आहे. हे पाडू नका. या घरामध्ये आमच्या आठवणी आहेत. आमचं घर पाडलं तर आम्ही कुठे जायचं? असं नको करू. तेव्हा जय म्हणतो, जीजी आता मी काही करू शकत नाही आहे. उद्या आम्ही येणार आणि हे घर पाडणार. आता मी तुम्हाला आजची रात्र इथे राहू देतो, पण उद्या थांबणार नाही या. उद्या येऊन हे घर पाडणारच. तेव्हा इथे आता राया म्हणतो, मी पण बघतो ना हे घर तुम्ही कसं काय पाडता ते. तुम्ही या घराला हात तर लावून बघा, मग मी सांगतो की हा राया काय करू शकतो. तेव्हा इथे सकाळ सकाळ आता सगळेजण तयार होऊन त्या लोकांची वाट बघत असतात. कुणीही शांतपणे झोपलेलं नसतं. इथे आता निखिल, नाना, मंजिरी, जीजी आणि त्यांच्याबरोबर इथे ईशासुद्धा असते. शशिकला मात्र निवांत झोपून उठलेली असते आणि तयार होऊन बाहेर आलेली असते. आणि बघते तर काय, सगळेजण आता त्या लोकांची वाट बघत बाहेर उभे असतात. शशिकला म्हणते, वा वा वा, म्हणजे आता ते लोक घर पाडायला येतील नाही का? म्हणून तुम्ही सगळेजण त्यांच्या स्वागताची तयारी करायला लवकर उठलात का? पण आता तुम्ही कितीही तयारी केलीत ना ते लोक काही थांबणार नाही. घर आज पडलंच म्हणून समजा. मंजिरीला टेन्शन आलेलं असतं की आता घर वाचवायचं तर कसं वाचवायचं. हा सगळा गोंधळ शशिकलाने घातलेला असतो. तेव्हा जीजी म्हणत असते, शशिकला अगं लाज वाटत नाही का गं तुला हे सगळं करताना? तुझ्यामुळे आपलं घर पाडलं जाणार आहे. कळतंय तुला? या गोष्टीचं तुला गांभीर्य कळतंय का? तेव्हा इथे आता ते लोक आलेले असतात घर पाडण्यासाठी. तेव्हा मंजिरी म्हणते, एक मिनिट, तुम्ही आमच्या घरामध्ये असं घुसू शकत नाही. तुम्ही कशी हिंमत केली इथे यायची? आमचं राहतं घर कुणीही पाडू शकत नाही, कळलं तुम्हाला? आताच्या आता इथून चालते वा. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, अगं मंजिरी काय करतेस तू हे? अगं तुला कळतंय का? हे घर पाडण्याचं त्यांच्याकडे आता ऑर्डर आहे. त्यांना अधिकार आहे हे घर पाडण्याचं. तू नाही थांबू शकत. चल बाजूला हो. तेव्हा मंजिरी म्हणते, एक मिनिट, आम्ही इथे असताना तुम्ही आमच्या घराला हातसुद्धा लावू शकत नाही, कळते का तुम्हाला? अजिबात हिंमत करायची नाही आहे तुम्ही आमचं घर पाडण्याची. अहो हे आमचं राहतं घर आहे. वडिलोपार्जित आमचं घर तुम्ही येऊन लगेच पाडून जाणार का? आणि आम्ही राहायचं कुठे? तेव्हा इकडे आमच्याकडे तर नोटीस आहे. आम्ही नोटीस घेऊन इथे आलो आहोत. आमच्याकडे नोटीस असल्यामुळे आम्हाला आता ऑर्डर मिळालेली आहे की हे घर पाडून टाका म्हणून. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, अहो तुम्हाला ऑर्डर मिळाली म्हणून तुम्ही येऊन आमचं घर पाडणार का? हा कागदाचा तुकडा ठरवणार आता आमचं घर पाडलं जाईल ते? अहो तुम्ही येऊन आमचं घर पाडणार आणि का? त्या निक्कीमुळे. त्या निक्कीने जबरदस्तीने इथे आमच्या काकूकडून हे सगळं घर भाड्याने घेतले आणि ती आता या जागेचं भाडं देणार. आणि काय करणार तुम्ही? म्हणजे तिची चुकी. तिने इथे दारूचा अड्डा सुरू केला आहे. तुम्ही तिच्यावरती ॲक्शन न घेता आमचं घर तुम्ही तोडायला इथे आलात. तिने हे घर भाड्याने घेतलं आहे आणि ती या जागेचं भाडं काकीला देणार आहे. मग तुम्ही जाऊन तिला विचारा ना की भाड्याने घर घेतल्यामुळे ती इथे आता दारूचा अड्डा कुठल्या अधिकाऱ्याने चालू करते म्हणून. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, अजिबात हिंमत करायची नाही आमचं घर तोडायची. जिला बोलायला हवं आहे तिला बोलायची हिंमत नाही. त्या निक्कीने दारूचा अड्डा सुरू केला आहे, तिला बोला. आमचं राहतं घर तुम्ही तोडायला का आलात? तेव्हा इथे मंजिरी, जीजी, निखिल आणि नाना एकमेकांचा हात करून आता हात धरून साखळीमध्ये उभे राहिलेले असतात आणि त्या लोकांना आता आतमध्ये येऊ देत नसतात. मंजिरी म्हणत असते, काही जरी झालं ना, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला या घरामध्ये घुसू नाही देणार. तेव्हा निखिल म्हणत असतो, हे बघा तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा. आम्ही आमचं घर तुम्हाला देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे आता ईशालासुद्धा त्यांची मदत करायला जायचं असतं. प्रेक्षकांनो, ईशा खरंच खूप चांगल्या मनाची आहे, इनोसंट आहे, साधीभोळी आहे. तिला आता त्यांची मदत करायला जायचं असतं.
पण ही शशिकला तिचा हात आता घट्ट पकडून ठेवते आणि म्हणते, काय गे पुढे नाही जायचा, त्यांची मदत करायला अजिबात पुढे नाही जायचं. मंजिरी म्हणत असते, हो तुम्ही पुढे पुढे कशाला येत आहे, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा सांगितलं ना, आमचं राहतं घर तोडायला आलात, आम्हाला इथे बेघर करायला आलात, लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना, असं करताना? कुठे जायचं आम्ही? जर तुम्ही आमचं घर तोडलं तर आम्ही जायचं कुठे? त्याची सोय केली आहे तुम्ही, म्हणजे इथे आम्हाला दुसरे लोक त्रास देत आहेत आणि आम्ही इथे आता एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जातो आहे. आमची मदत करायची सोडून तुम्ही उलट आम्हालाच रस्त्यावरती आणताय, आमचंच घर तोडताय. त्या निक्कीने इथे दारूचा अड्डा सुरू केला आहे ना, तिने ही जागा भाड्याने घेतली आहे ना, मग तिला बोला, आम्हाला का त्रास देत आहे, असं इकडे मंजिरी म्हणते. तर इकडे आता जिजी म्हणत असते की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुम्हाला कुणालाही आता आतमध्ये जाऊ देणार नाही आहे. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो, एक काम करा, घर तोडायला घ्या, या लोकांचं काही ऐकू नका. एक लेटर फाडलेलं असतं मंजिरीने. मंजिरी ते लेटर फाडताना म्हणते, हा कागदाचा तुकडा आम्हाला घरातून बाहेर नाही काढू शकत, कळलं ना? तेव्हा जय म्हणतो, माझ्याकडे दुसरी नोटीस आहे आणि ती फक्त कॉपी होती, ही खरी आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे ऑर्डर आहेत, आम्ही हे घर आत्ताच्या आत्ता पाडू शकतो. तेव्हा इकडे आता एका माणसाला हातोडं मारायला सांगतो. तेवढ्यातच तिथे राया येतो आणि म्हणतो की काय रे, तुझी एवढी हिंमत की तू हे घर तोडून टाकशील? आणि राया आता त्याचा हातोडा पकडतो आणि त्याला धमकी देतो की जर आता कुणी पुढे आलं ना तर मी त्याला सोडणार नाही आहे, मी चांगली त्यांची वाट लावून टाकणार आहे, कळलं का? तेव्हा सगळ्यांनी इज्जतीत राहायचं, कुणी पुढे यायचं नाही घर तोडायला आणि जो कोणी प्रयत्न करेल ना त्याचे हात पाय तोडल्याशिवाय गप्प नाही बसणार हा राया, कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जय म्हणत असतो, ए राया, अरे काय करतोयस तू हे? तेव्हा राया म्हणतो, अरे तू काय करतोयस रे, तुझी एवढी हिंमत, त्यांना राहत्या घरातून बाहेर काढतोयस, घर तोडायला सांगतोयस, त्या निक्कीने दारूचा अड्डा सुरू केला आहे, तिला बोल जा, तिला बोलायची हिंमत नाही? तेव्हा इथे आता राया म्हणतो, मी पण बघतो ना, मी इथे असताना या घराला किंवा या घरातल्या माणसाला कोण हात लावतं ते. तुम्हाला जर तुमचा जीव प्यारा नसेल ना तर या पुढे, मग बघालच की हा राया काय करू शकतो. मी फक्त बोलत नाही, मी जे बोलतो ते मी करतो. माझा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. काय रे घोरपड्या, तुला पण माहिती आहे ना मी काय काय करू शकतो ते? तेव्हा इथे जय म्हणतो, अरे राया तू का मध्ये पडतोयस, तुझा काय संबंध, ही कोण लागतात तुझी? तेव्हा इथे आता राया म्हणत असतो, माझा काही संबंध, हे लोक माझे कोण लागतात, हे लोक म्हणजे माझं सर्वस्व आहेत. अरे नाती फक्त काय रक्ताचीच नसतात रे घोरपड्या, नाती ही मनाची सुद्धा असतात. अरे त्या लोकांनी मला माणूस बनवलं, त्या लोकांनी मला सांगितलं माणुसकी काय असते, प्रेम काय असतं, जिव्हाळा काय असतो, एकमेकांना मदत कशी करायची, एकमेकांचे उपकार कसे फेडायचे, हे त्यांनी मला शिकवलेलं आहे. चांगले संस्कार केले माझ्यावरती, मला चांगलं माणूस म्हणून घडवलं. मग एवढं सगळं जर त्यांनी माझ्यासाठी केलं आहे तर मी त्यांच्यासाठी एक गोष्ट करू शकत नाही का? मी इथे त्यांच्यासाठी मरू शकतो आणि समोरच्याला मारूही शकतो. त्याच्यामुळे आत्ताच्या आता इथून निघा, चला चला निघून जा इथून. तेव्हा इथे जय म्हणतो, हे बघ तू जे काही बोललास ना, म्हणजे माणुसकी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, त्यांनी तुला खूप इज्जत दिली, तुझ्यावरती प्रेम केलं, तुला खाणं पिणं दिलं, या सगळ्या गोष्टी ऐकायला छान वाटतात रे, पण कायद्यामध्ये या गोष्टींना काही अर्थ नाही आहे, कळलं तुला? तेव्हा तू जे काही बोललास ना ते सगळं तुझ्याशी ठेव, की या लोकांनी तुला कशा पद्धतीने मदत केली, कसं तुला माणुसकी शिकवली, कसं तुला जेवायला दिलं, हे सगळं ना तू तुझ्याकडेच ठेव. याचा ना काही उपयोग होत नाही रे, हे बोलायला ऐकायला छान वाटतं, कायद्यात याला कुणी विचारत नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच कामं केली जातात. आता बघ मी काय इथे स्वतःच्या मर्जीने आलेलो नाही आहे, हे बघ माझ्याकडे नोटीस आहे, अरे ही नोटीस मला कोर्टाकडून आली आहे, आता मला आदेश मिळालेत की नाही की हे घर पाडायचं, मग ते पाडावंच लागणार, मला माझं काम करायला हवं आहे. आणि तू मध्ये आलास ना तर मग मला नाईलाजाने तुला अटक करावं लागेल. तेव्हा इकडे राया म्हणतो, तू अटक करणार मला, हे घर पाडायच्या आधी आहे ना, तुला मला संपवावं लागेल, संपव ना मला, मला मारून टाक. तेव्हा जय म्हणतो, कसं आहे ना, दुर्दैवाने कायद्यामध्ये राहून मला हे करता येत नाही आहे, त्याच्यामुळे, नाहीतर मी तुला कधीच संपवलं असतं. पण मी एक गोष्ट करू शकतो, मी तुला अरेस्ट करू शकतो आणि तोपर्यंत फिल्डिंग लावू शकतो, जोपर्यंत हे घर मी पाडून जमीनदोस्त करत नाही तोपर्यंत मी तुला जेलमध्ये ठेवू शकतो. एवढे तर अधिकार माझ्याकडे आहेत, तुला तर माहिती आहे. तेव्हा तू आता बाजूला हो, हे घर पाडू दे आम्हाला, आम्हाला तशी कोर्टाची नोटीस आलेली आहे आणि म्हणून हे घर मला पाडावंच लागणार. पण आता एक अट आहे, जर तुला हे घर वाचवायचं असेल ना तर तुला माझं ऐकावं लागेल.
तेव्हा इकडे आता राया म्हणतो काय काय ऐकावं लागेल. तेव्हा मंजिरी म्हणते नाही राया, तू याचं काही ऐकू नकोस. अरे हा तुला बोलण्यात आहे ना गुंतवून फसवेल. माहिती आहे ना मागच्या वेळेला सुद्धा हा असाच वागला होता तुझ्याबरोबर. तेव्हा तू याच्या नादाला लागू नकोस. हा विनाकारण तुला फसवेल, कुठल्या तरी गुन्हेगारी तुला अटक वगैरे करेल. तू याचं काही ऐकू नकोस असं मंजिरी म्हणते. तेव्हा इकडे शशिकला म्हणते अगं असं काय करतेस, त्याच्याकडे असेल काहीतरी मार्ग म्हणून तो सांगतोय ना, सांग रे जय सांग. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की ए जय घोरपड्या, मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दामून करतोयस. तू काही घर वगैरे वाचवणार नाही आहेस, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे निक्की आहे त्याने म्हणते की अगदी बरोबर, पण मी आहे ना, मी हे घर नक्कीच वाचवू शकते. कारण माझ्याकडे ते राईट्स आहेत की मी हे घर पाडण्यापासून वाचवू शकते. पण आता कसं आहे ना, जर तुला असं वाटत असेल की या निक्कीने तुझी मदत करावी, बरोबर की नाही, या निक्कीने तुझी मदत करावी असं तुला वाटत असेल तर मग काय करायचं माहिती आहे, माझ्या सगळ्या अटी मान्य करायच्या. मला जे हवं आहे ना तेच तू करायचं. मी जे सांगेन ते त्यावेळेला करून टाकायचं. म्हणजे जे मी म्हणेन तसं तसं तुला वागावं लागेल. बघ तुला जर हे मान्य असेल तर ठीक आहे, नाहीतर मग मी काही करू शकत नाही. मग हे घर मी पाडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा जय म्हणतो चला रे पाडा रे. तेव्हा इथे राया म्हणतो हे बघा, आत्ताच मी आता शेवटचं सगळ्यांना सांगतोय, जर हे घर पाडायला कुणी बी समोर आला ना तरीसुद्धा मी त्याला जित्ता सोडणार नाही. मी त्याला मारून टाकेन आणि हे मी नुसतं बोलत नाही, मी करून दाखवेन. तेव्हा जो कोणी समोर येईल तो संपलाच म्हणून समजा. तेव्हा जय म्हणतो ए राया, तू काही धमकी देतोयस का रे इथे? आम्ही इथे सरकारी लोक आहोत, कळते का तुला? आणि तू आमच्याबरोबर नडतोयस. ही नोटीस आहे, नोटीस कळतं का तुला? ही वाच वाच जरा नोटीस, याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते बघ. अरे ही नोटीस काही मी माझ्या घरून घेऊन आलेलो नाही आहे, त्याच्यावरती बघ सरकारी मुद्रा आहे त्याच्यावरती. अरे मी काय स्वतःच्या मर्जीने इथे आलो आहे का? चांगले कायद्याने नोटीस वगैरे घेऊनच आलो आहे ना घर पाडायला. चल बाजूला हो चल. अरे ह्या नोटीसचा तरी आदर राख. तेव्हा इकडे राया म्हणतो अजिबात नाही, काही झालं ना तरीसुद्धा घराला हात नाही लावायचा. माणुसकी नाही का तुमच्याकडे? यांनी माणुसकी विकून खाल्ली आहे काय गे शशिकला काकी? स्वतःचं तर तुला काही पडलेलंच नाही आहे, पण ह्या लोकांना विनाकारण पैशासाठी रस्त्यावरती आणतेस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? असं आता राया शशिकलाला सुद्धा म्हणतो. या सगळ्या शशिकलाची चुकी असते, कारण तिने इथे निक्कीला भाड्याने तिचं घर दिलेलं असतं. आता शशिकला अशी व्यक्ती आहे जी आता सगळ्यांबरोबर मैत्री करते. ज्यांच्याबरोबर इथे आता नाना जिजी यांची दुश्मनी असते त्यांच्याबरोबर निक्की दुश्मनी करते, कारण त्याच्यामध्ये मंजिरी असते आणि राया सतत त्यांची बाजू घेत असतो म्हणून त्यांच्याबरोबर दुश्मनी करते. पण शशिकला पैशांसाठी मात्र वाटेल ते करू शकते आणि तेच शशिकलाने केलेलं असतं. स्वतःचं घर आता तिने भाड्याने दिलेलं असतं आणि दुप्पट तिप्पट भाडं ती आता निक्कीकडून घेणार असते. तेव्हा इथे निक्की म्हणते राया बघ आता पुन्हा एकदा मी तुला सांगते, हे घर मी वाचवू शकते, पण तुला माझं सगळं काही ऐकावं लागेल तरच हे घर मी वाचवेन. मग आता बघ तू विचार कर तुला काय करायचं आहे ते. तेव्हा इथे रायासुद्धा आता विचार करत असतो. तेव्हा इकडे आता निक्की त्याला आधीच म्हणालेली असते, मी हे घर वाचवेन पण तुला माझं सगळं ऐकावं लागेल. मी ज्या वेळेला जे काही करायला सांगेन ना ते सगळं तुला आता ऐकावं लागणार आहे, नाहीतर हा अड्डा मी इथे चालूच ठेवणार, दारूचा अड्डा. कारण त्या घराचे पेपर्स तर माझ्याकडेच आहेत आणि मी हवं तेवढं भाडं देणार आहे, बरोबर की नाही. तेव्हा ही जागा माझ्या मालकीची होणार आहे आणि मग जर मला आता ही जागा पाडायची असेल तर मी त्यांना आदेश देऊ शकते की घर पाडा म्हणून, आणि मी सांगते त्यांना पाडायला, पाडा रे घर. हे नाही जागा राहिली ना तरीसुद्धा चालेल, टाका पाडून. तेव्हा मंजिरीला फार वाईट वाटत असतं. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो बघा, कुणी हिंमत करायची नाही घराला हात लावायची. आत्ता मी शेवटचं सांगतोय, यापुढे येऊन तर बघा. तेव्हा निक्की म्हणते राया या माणसांवरती या घरावरती तुझा खूप जीव आहे ना, हे घर जर पडलं तर तुला वाईट वाटेल. मग चल ना एक काम कर ना, मी जे सांगते ते ऐक ना सगळं. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते नाही आहे राया, तो अजिबात तिचं काही ऐकायचं नाही आहेस. अरे ती तुला कसंही वागवेल, मला माहिती आहे ना, तुझा गैरफायदा घेईल ती. तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते काय राया, अरे किती उशीर करतोयस, हे बघ तुझ्याकडे वेळ असेल माझ्याकडे वेळ नाही आहे, बोल ना काय करायचं आहे आपण. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता राया म्हणत असतो की ठीक आहे, तुझ्या सगळ्या अडचणी सगळ्या अटी मला मान्य आहेत. तेव्हा इथे आता निक्कीला खूप आनंद होतो, कारण तिला तेच हवं असतं, राया तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं.
त्यानंतर इथे आता निक्कीची मदत करणार असतो राया. म्हणजे ती जसं म्हणेल तसं इथे आता ती रायाला वागवू शकते. हे लायसन्स तिला आता मिळालेलं असतं. त्यानंतर जय घोरपडे आता सगळं काही करून सवरून मात्र नामानिराळा राहण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे त्याने चांगलं फसवलेलं असतं या तिघांना प्लॅनमध्ये. आणि आता त्याला काही माहितीच नव्हतं याबद्दल असं सगळ्यांना प्रिटेंड करत असतो, दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर इकडे आता निक्की म्हणत असते, बोल राया बोल, मान्य आहे का तुला? तुला मान्य असेल ना तर आपण लगेचच्या लगेच आत्ताच्या आता ही जागा खाली करूया. आणि इथे आता एक माणूससुद्धा तुला दिसणार नाही. फक्त तुला माझं ऐकावं लागेल. जर तू माझं ऐकलंस तरच मी ही जागा पाडू देणार नाही. तेव्हा इकडे राया म्हणतो, ठीक आहे, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, पण आत्ताच्या आता या माणसांना इथून जायला सांगायचं. तेव्हा इकडे निक्की म्हणते, हो लगेच. ती म्हणते, ॲटिट्यूड आय लाईक इट. आणि ती म्हणते, जा रे, आत्ताच्या आता इथून निघून जा. आणि त्यानंतरला ती एक मेसेज करते आणि तो मेसेज तिने जयला केलेला असतो. तर इकडे स्टे ऑर्डर लगेचच्या लगेच आलेली असते. आणि जो मेसेज आलेला असतो तो त्याने इथे आता सरांना दाखवलेला असतो. जे सर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आलेले असतात सरकारी अधिकारी, त्यांनासुद्धा आता ती नोटीस दाखवलेली असते जी त्याच्या मोबाईलवरती आलेली असते. तेव्हा इथे स्टे आता उठवलेला असतो आणि लगेचच इथे आता कामाला सुरुवात होणार असते. त्याचबरोबर मंजिरी म्हणत असते की राया, हे सगळं करायची काय गरज होती? का तू तिला म्हणालास की तू म्हणशील तसं सगळं करेन म्हणून? सांग ना. अरे ती तुला माहिती नाही आहे कशी आहे. ती तुला वाईट वागवेल, अपमान करेल तुझा. तेव्हा इथे आता निक्की म्हणत असते की राया, मला खूप आवडलं. कारण राया म्हणालेला असतो की ठीक आहे, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहे, तू म्हणशील मी तसेच करेन, पण आधी या माणसांना इथून जायला सांग. तेव्हा निक्की म्हणते की ठीक आहे, ती माणसं आत्ता जातील. ते आपल्या मोबाईलवरून लगेच एक मेसेज करते, स्टे ऑर्डर लगेचच्या लगेच येते. त्यानंतर प्रेक्षकांना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता जेव्हा निक्कीने जयला फोन केलेला असतो सगळ्यात आधी, तेव्हा ती काय म्हणालेली असते की मुंबईमध्ये खूप मोठा गोंधळ झाला आहे, मला इथून आता तडीपार व्हावं लागणार आहे. ती तडीपार झाली आहे आणि इथे पंढरपुरात आली आहे मुंबईवरून. आणि ती आता बघा काय गोष्टी करते. त्यानंतर इकडे शशिकाला म्हणत असते की बघितलंस का जय, अरे काय तोंड झालं होतं ना त्या माणसांचं, त्या मंजिरीचं, त्या रायाचं, त्या म्हाताऱ्यांचं काय तोंड झालं होतं. चांगली जिरवलीस त्यांची. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता मंजिरी म्हणत असते की काय गरज होती तुला राया तिचं सगळं ऐकायची? अरे ती मुलगी कशी आहे तुला नाही माहिती का? आणि ती आता जसं म्हणेल तसंच तुला करावं लागणार आहे. आणि तू आता तिला होकार दिलायस आणि तिने तुझ्या होकारावरती सगळ्या माणसांना तिथून जायला सांगितलं. तेव्हा इकडे शशिकाला म्हणते, अगं तुला माहिती नाही निक्की, हे लोक कसे आहेत ते. ही जर मंजिरी नसती ना आणि हा जर राया नसता ना मध्ये, तर मंजिरीचं आणि जयचं लग्न कधीच झालं असतं. हो की नाही रे जय? तेव्हा इथे निक्कीला आश्चर्य वाटतं. निक्की म्हणते, अच्छा, म्हणजे जयचं आणि निक्कीचं लग्न ठरलं होतं तर मग तर चांगली गोष्ट आहे. आता यांचं लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. पण आता कुठेही कांगावा करायचा नाही. जे काही करायचं ते शांतपूर्वक करावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता निक्की म्हणत असते की चला, आता मला त्या रायाला असा काही त्रास द्यायचा आहे ना, त्या रायाने माझा अपमान केलं काय, त्या राया आणि मंजिरीने एकदा नाही दोनदा नाही तीनदा माझा अपमान केला आहे. डोक्यात गेला आहे तो राया माझ्या. म्हणून तर आता त्याला चांगला धडा शिकवणार आहे मी. तेव्हा इथे आता ती शशिकाला म्हणत असते, नाहीतर काय, हा जर राया बाजूला झालं ना तर अजूनही इथे आता मंजिरी आणि जय दोघेजणं एकत्र येतील आणि लग्न करतील. तेव्हा इथे आता जय शांतपणे उभा असतो. शशिकाला म्हणत असते, द्या रे, तुम्हाला त्या लोकांना जितका त्रास द्यायचा ना तितका त्रास द्या. कसे हातापाय पडत होते, कशी रडत होती ती म्हातारी. जयला म्हणत होती, अरे जय वाचव रे, आमचं घर वाचव रे, असं नको करू रे, आमचं घर नको पाडूस रे. बघितलंस ना ती म्हातारी कशी इथे आता रडत होती, पायापर्यंत आली होती तुमच्या. तेव्हा इथे आता निक्की म्हणत असते की हे बघ जय, तुला जे काही करायचं आहे ते कर, मी आहे ना तुझ्याबरोबर. अरे मी सुद्धा त्या राय आणि मंजिरीला धडा शिकवण्यासाठी इथे आलेली आहे. मी पण शांत नाही बसणार, त्यांनासुद्धा धडा शिकवणारच, असं इकडे आता ती म्हणत असते. निक्कीने सुद्धा प्लॅन केलेला असतो रायाला मारण्याचा. इथे आता जयने तर किती वेळा प्लॅन केलेला असतो सगळ्यांनाच मारण्याचा, पण त्याचे प्लॅन आता इथे फ्लॉप होत असतात. तरी इथे आता निक्की म्हणत असते की राया, मी तुला काल म्हणाले होते ना, मला जे हवं आहे ते मी मिळवणारच. आणि म्हणूनच आता बघ, हा कुत्र्याचा पट्टा आहे आणि हे काम तिला जयने करायला सांगितलेलं असतं.
तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, हा कुत्र्याचा पट्टा राया हे मी तुझ्या गळ्यात घालते. तू माझ्या नानांसाठी काम करतोस ना, किती वफादार आहेस ना, ते मला बघायचं आहे. तेव्हा इकडे आता कुत्र्याचा पट्टा गळ्यामध्ये घालायला जाणार तेवढ्यातच तिथे मंजिरी येते आणि जोरदार तिच्या कानाखाली देते आणि म्हणते की तो मुलगा आहे ना, तो एका मुलीच्या अंगावरती हात नाही उगारू शकत, पण मी तर उगारू शकते ना. तुला अजिबात अधिकार नाही आहे त्याचा अपमान करायचा, कळलं ना तुला? तेव्हा इथे पुन्हा असं केलंस ना तर माझ्यासारखी वाईट मीच असेन, कळलं ना तुला? तेव्हा इथे मंजिरीने निक्कीला चांगलाच धडा शिकवला.